जरा जोरात म्हणा ना, हर 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 हर. एकदा अभिषेकी जोरात टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. थोडं त्यांचा आपण सत्कार करणार आहोत, पण 10-5 मिनिटांनी करणार आहोत. कालपासून तुमच्या सत्काराची तयारी होती. कालसुद्धा मला कार्यकर्त्यांनी लगेच विचारलं येणार आहेत का शास्त्रीजी, नाही म्हटलं. आणि आजच योग होता तुमचा विवाहासाठी. म्हणून हे सर्व घडतं ना मायबाप, हे ईश्वराच्या इच्छेनं घडते. भगवान शंकराच्या भोलेनाथांच्या कृपा आशीर्वादाने घडत आहे. गेले 3 दिवसापासून मोहून टाकलं त्या भगवान भोलेनाथानं आपल्याला मोहून टाकलं आहे. खरं तर असं आता म्हणावं लागेल की आपण त्याच्या पात्रतेचं झालोय. ही कृपा प्रसाद होणं, अंगाला शहारे येणं, डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहणं, कुठंतरी भगवान माझ्या सोबत आहे त्याचा भास होणं, हे ईश्वरची कृपाशिवाय होत नाही आहे. भगवंताविषयी काहीतरी भास निर्माण होणं म्हणजे भगवंताची कृपा होणंही मायबा. लक्षात ठेवा. देवाविषयी भास होणं, देवाविषयी अंगाला शहारे येणं, त्याचा भास होणं, तो अचानक दिसणं मायबाप, त्याची आठवण झाली की डोळ्याला पाझर फुटणं, ही त्याची कृपा आहे. तो आहे सोबत. आणि ही अवस्था प्राप्त झाली की असं समजा की बास तो माझ्या सोबत आहे. कारण जीवनातली सर्व पाप गेल्याशिवाय भगवंताविषयी असणारी कळवळा, प्रेम, आस्था निर्माण होत नाही. नाही होत मायबाप, नाही होत. जगासाठी डोळ्यामध्ये अश्रुधारा उभा राहतील, पण भगवंतासाठी डोळ्यामध्ये पाणी निर्माण होणं, डोळे डबडबणं फार फार अलौकिक जन्माची पुण्य लागते रे. समाजासाठी माणसं कितीही रडतात, पण देवासाठी डोळ्यात पाणी येणं हे फार अनेक जन्माची पुण्यही लागते. जोपर्यंत तो आपल्या हृदयामध्ये विराजमान होत नाही किंवा त्याची कृपा प्रसाद असेल की तो आपल्या सोबत आहे. हे बघा, मी थोडक्यात सांगतो, त्यानं आपल्याला आपलंसं मांडलं की माणसाची ती अवस्था प्राप्त झाली. त्यानं आपल्याला आपलंसं मांडलं ना की अवस्था आपोआप प्राप्त होते मायबाप. कधी माणूस रडायला लागतो, कधी हसायला लागतो, वेड्यासारखं करतो. माझ्या द्वारकाधीशानं त्या ठिकाणी विदुराणीला आपलंसं मानलं होतं, विदुराला आपलंसं मानलं होतं. म्हणून तर देव घरी यायचं म्हणल्यानंतर काय अवस्था झाली त्या विदुराण्याची. तुम्ही कथा ऐकली ना, काय अवस्था होती. आणि त्या अवस्थेसाठी आपण हे सत्संग श्रवण करतोय, सत्संगाचा आनंद घेतो मायबा. आपल्याला सुखाची अपेक्षा नाही करायची आहे, धनाची अपेक्षा नाही करायची, काही मागण्याकरता कथा ऐकायची नाही आहे, कोणत्या अपेक्षा करता कथा नाही ऐकायची. फक्त आपल्याला भगवंताविषयी प्रेम निर्माण व्हावं याकरता कथा ऐकायची. की नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, याच्याकरता कथा ऐकायची नाहीच आहे. हे सुख, हे दुःख कथा ऐकून जाणार नाही आहे. हे कर्मभोग मी सांगितले, वारंवार सावध करतोय की हे कर्मभोग, हे प्रारब्ध आहे, हे भोगावं लागेल. हे कथा श्रवण, हे 7 दिवस जी मेहनत करायची ना, 7 दिवस जी तपश्चर्या साधना करायची ना मायबाप, ही फक्त या गोष्टी करता करायची की देवानं फक्त आपल्याला माझं म्हणावं. बस बस एवढ्या गोष्टी करता. जगाने माझं म्हणल्यानंतर कोणतं सुख प्राप्त होत नाही रे, नाही रे. कारण हे जग स्वार्थी आहे, एक ना एक माणूस स्वार्थी आहे. इथे सगळं स्वार्थाचा बाजार आहे मायबाप. स्वार्थाशिवाय कोणी जवळ येत नाही आहे. कोणाला पैशाचा स्वार्थ, कोणाला रूपाचा स्वार्थ, कोणाला धनाचा स्वार्थ आहे. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं जगात फार कमी आहे, फार कमी आहे, फार कमी आहे. स्वार्थी माणसं आहे. पण निस्वार्थ प्रेम करणारा जगामध्ये एकमेव तो देव आहे, ईश्वर आहे, भगवान आहे. त्याला आपल्यापासून कोणतीही अपेक्षा नाही बरं का मायबाप. मग आपण का त्याच्याकडे अपेक्षा करायची, का अपेक्षा करायची. आज जीवनामध्ये जे जे कार्य करायचे ना, जे साधनं करायचे ना, लक्षपूर्वक आहे का माझ्या माता माऊली.
तुम्हाला फार सवय मंदिरात गेलं की देवा माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, असं होऊ दे, तसं होऊ दे, मुलाचं लग्न होत नाही. अरे द्या रे सोडू. असले पूजा केले कुठे लग्न होत असतात का रे? कधीतरी संतांच्या शब्दावर विश्वास ठेवा ना. कमी बोला ना, बोलू नका ना. मी तुमच्याकडे पाहतोय, तुम्हाला सांगतोय, मातोश्री बोलू नका कोणी. तुम्ही संतांच्या अति जवळ राहणारी माणसं आहात. ज्या देहूच्या तुकोबरायासमोर त्या ठिकाणी देवानं थैथै नाचावं, काय अधिकार आहे तुकोबरायांचा? काय अधिकार आहे? तुकोबरायासमोर त्या ठिकाणी देवानं यावं, नाचावं, भजन करावं, त्या सत्संगाचा आनंद घ्यावं. किती लोक होते सत्संग करायला? एकटे तुकोबराय राहायचे मायबाप, एकटे राहायचे. काही घेणं देणं ना तुकोबराय. समाजासाठी तुकोबरायाने कधी भजन केलं नाहीये. या जगासाठी तुकोबरायाने कधी भजन केलं नाहीये. तुकोबरायाने भजन केलं गोस्वामी तुलसीदास सारखं. स्वांत सुखाय रघुनाथ गाथा. स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या समाधानासाठी करावं. आज मी कथा करतोय, मी तुमच्याकरता कथा करतो की माझी कथा तुम्हाला आवडावी आणि पुढच्या वर्षी बास नाही महाराजांची तारीख घ्या. नाही नाही नाही, ही चूक मला करायची नाहीये मायबाप. एक दिवस जर माझं कथेत मन लागलं नाही ना मायबाप, रात्रभर झोप येत नाही. लक्षात ठेवा. एक दिवस जर मला त्याचा अनुभव प्राप्त झाला नाही की तो माझ्या कथेत आला नाही, मला असं कधी कधी भास होतो मायबाप. लक्षात ठेवा. मी अभ्यास केला नाहीये कुठे ना. मला वृंदावन माहिती, मला ऋषिकेश ना आळंदी माहिती मायबाप. ना कोणत्या सद्गुरू समोर बसून एखादे दोन शब्द माझ्या कानावर पडलेले नाही मायबाप. ना कुठं गेलो मी, ना कोणती विद्या मला ग्रहण करण्यात ती संधी मला मिळाली. मी जे करतोय ना मायबाप, जे होतंय ना हे सगळं तो करतोय. ना कोणता अभ्यास आहे, ना मला कोणता श्लोक गाता येत, ना संस्कृत कळत. हे होतंय का? हे कसं होत आहे? आज एवढा समाज 3 तास 4 तास 6 तास एका ठिकाणी बसून ठेवणं ही कुणाची कृपा आहे? ही आपली कृपा नाहीये मायबाप. जोपर्यंत या व्यासपीठाची कृपा माणसाला होत नाही ना तोपर्यंत हा अधिकार प्राप्त होत नाहीये. सेवा महत्वाची, भाव महत्वाचा आहे. आणि विशेष म्हणजे जो कथा करतोय ना, अगोदर प्रथमतः त्याचा विश्वास ईश्वरावर पाहिजे. ही कथा नुसतं चरित्र कथा ऐकून सांगण्याची नाही आहे, ही कथा अनुभवाची कथा आहे. अगोदर त्या ग्रंथाविषयी, त्या पुराणाविषयी, त्या भगवंताविषयी, त्या अधिष्ठान देवाविषयी आपल्या स्वतःला अनुभव आल्याला पाहिजे. अनुभव पाहिजे. हे अभ्यास करून लोकांना सांगणं यापेक्षा त्या भगवंताचा अनुभव जगासमोर मांडणं फार महत्वाचं आहे मायबाप. अरे तुकोबराने अभ्यास करून हे नाहीये. तो गाथा जो तुकोबरायचा लिखाण हे ते तुकोबरायचा एक सांगू का, तो गाथा नाहीये. जीवनात तुकोबरायला भगवंताविषयी आलेला तो अनुभव आहे मायबाप. अनुभव आहे, तो अनुभव आहे. काय माझे तुकोबराय होते रे. किती समाजाला सांगितलं त्यांनी, किती सांगितलं. अरे नका रे देवाला मागू, काय नका मागू. कारण जे होतंय ना, प्रारब्धाची जोडे धन आणि प्रारब्धाची वाढे काय मान. अरे जे काही होतं मायबाप हे प्रारब्धानं होतं रे, प्रारब्धानं होतंय. जर पूजानं किंवा कशानं प्रारब्ध संपल्या जात असतं तर माझ्या भगवान श्रीकृष्णाचा त्या ठिकाणी असीम भक्त असणारा श्री सुदाम्याला ते दुःख प्राप्त झालं नसतं ना रे. ज्या सुदामाच्या रोमातून श्रीकृष्ण ध्वनी प्राप्त होत होता, श्रीकृष्ण. विश्वास ठेवा ना. हे चरित्र शिवमहापुराणामध्ये, श्रीमद भागवत कथेमध्ये रामकथा काय सांगते आपल्याला, किती सावध करते. ही अंधश्रद्धा आपल्या मनातून काढण्याचा प्रयत्न करते. पण आपण नुसतं कथा ऐकतोय मायबाप, ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाहीये. कधीतरी कथा ऐकल्यानंतर माणसाने घरी जावं, त्या कथेविषयी विचार करावा की खरं आज जी कथा आपण श्रवण केली काय कथा होती.
3 तासाची तुम्ही कथा ऐकताय ना, निदान 5 मिनिटं द्या रे मायबाप, 5 मिनिटं द्या. घरी गेल्यानंतर 5 मिनिटं फक्त एकदा एक स्थिर व्हा आणि आज कथेमध्ये काय काय श्रवण केलं ना त्याचं चिंतन करा मायबाप. निश्चित मायबाप कथा काय असते ना निश्चित कळेल तुम्हाला. पण आपण तसं करत नाहीये. इथं कथा ऐकली, इथं सोडून देतोय, पुन्हा त्या कथेची आठवण करत नाहीये. असं नसतं रे. कथा आयुष्यभर जीवन जगावी, कथा आयुष्यभर जीवनात चालू असावी. आज 9 वाजता कथा संपली म्हणजे कथा संपू द्यायची नाहीये बरं का पुरुष मंडळ. ही कथा इथं सोडून द्यायची नाहीये. कथा सोबत ठेवा. कथेप्रमाणे जीवन आपल्याला जगायचं आहे आणि आयुष्यभर ही कथा सोबत असावी. आणि जो माणूस आयुष्यभर कथेसारखं जीवन जगतो ना, त्याच्या जीवनामध्ये केवढंही मोठं भलं संकट आलं ना, मायबाप ते संकट सहज पार होतं. मायबाप आनंदाने पार होतं. का कथा ऐकावी? भगवंताविषयी आलेला अनुभव इथं प्राप्त करायचा आहे. मग तुम्ही किती जवळचे माझ्या तुकोबरायचे, किती जवळचे आहेत. ज्या तुकोबरायने सांगितलं, अरे काही मागू नका रे त्या देवाला, मागायचं नाहीये. आज जीवनामध्ये जे सत्संग करायचा, जे सत्कार्य करायचे, कथा श्रवण करायची, भजन करायचंय, एकादशी करायच्यात, हे कशा करता? काही मागण्याकरता नाहीये, फक्त एका गोष्टी करता, त्या परमात्म्याने फक्त मला एक वेळेस मला माझं म्हणावं, बास माझं कल्याण झालं, माझं कल्याण झालं. एक वेळेस देवानं माझं म्हणावं. हर हर, जरा जोरात म्हणा ना, हर हर. म्हणून जीवनामध्ये कोणतंही सत्कार्य करायचं मायबाप, त्यानं एकदा माझं म्हणावं बस. आणि एकदा देवानं माझं म्हणलं, वेडा पार झाला मायबाप. मग चिंता नाही. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. बास एकदा त्यानं म्हणावं माझं. याकरता हा परमार्थ आहे, याकरता ही कथा आहे, याकरता सत्संग आहे, याकरता भजन आहे आणि याकरता कीर्तन आहे मायबा. हे मागण्याकरता नाही आहे. ही अंधश्रद्धा माणसाच्या डोक्यातून काढणारे, मनातून काढणारे हे सत्संग आहे मायबा. आणि माझ्या संप्रदायामध्ये तर जादव टोण्याला थारा दिलेलाच नाही. शेंदरी हेंदरी बोला ना, सगळे भजनी मंडळात तुम्ही काय प्रमाण आहे? शेंदरी हेंदरी, पुढे हे शेंदरी हेंदरी दैवत ह्याला आम्ही पूजत नाहीये. संप्रदायामध्ये चमत्काराला थारा दिलेला नाही मायबाप. भक्ती करत राहा, पण भगवंताकडे कोणतीही अपेक्षा करू नका. एक अपेक्षा करा, फक्त त्यानं आपल्याला एकदा माझं म्हणावं. आणि त्यानं माझं म्हणलं ना, अरे कधी येईल आणि कधी भेट देईल सांगता येत नाही. आज भगवंताने विदुराणीला माझं म्हणलं होतं रे, माझं म्हणलं होतं. त्या दुर्योधनाच्या 56 भोगाचा त्याग केला माझ्या ईश्वरानं. 56 भोगाचा त्याग केला आणि कुठे गेला? विदुराकडे गेला. झोपडी होती रे, काही खायला नव्हतं मायबाप, पण तरी ईश्वरानं त्या ठिकाणी 56 भोगाचा त्याग केला ना. हजारो समाजामध्ये सांगितलंय की बुद्धो चल विदुरा घर जाई, मला विदुराच्या घरी जायचंय. गेला रे माझा ईश्वर. एकदा भगवंताने माझं म्हणलं ना, आपण कोणत्याही परिस्थिती असेल ना मायबाप, तो भेट देऊन जातो रे. ही गरिबी ना, ही आपल्या प्रारब्धाने आलेली असते मायबाप. श्रीमंत होण्याकरता कधी देवाला धन मागू नका मायबाप. एकदा देव भेटला ना, याच्यासारखे श्रीमंत कोण आहे? अरे तो दुर्योधन त्या ठिकाणी असंख्य महाल होते, बडे बडे मंदिर, कोण काम के भावादर न पाय. एवढाले मोठाले मंदिर होते रे. पण तरी माझा भगवान
विदुराच्या कुटीमध्ये झोपडीमध्ये जेवायला गेला रे. लात मारली त्या श्रीमंतीला. देव श्रीमंती पाहत नाहीये, देव तुमचा बंगला पाहत नाहीये, देव फक्त तुमचा भाव आणि प्रेम पाहतो. मायबाप, तुमच्या श्रीमंतीचे घेणे देणं नाही. काय विदुरांचं काय काय. देवाने माझं म्हणावं, बस बस बस. सगळ्यांना मी सांगेल मायबाप, कथा ऐकत असताना, पूजा करत असताना, कथा श्रवण करत असताना एक करा, फक्त मनात एक भावना असू द्या, माता माऊली देवाने फक्त मला एकदा माझं म्हणावं. आज ज्यावेळेस तुम्हाला माझं, ज्यावेळेस माझं म्हणलं असं कधी अनुभव येईल, प्राप्त होईल माहिती आहे का? ज्यावेळेस भगवंताच्या मंदिरात तुम्ही जाल ना, अपेक्षा करा रे, अपेक्षा करा, अपेक्षा करा. ते स्वप्न पहा, ते प्रयत्न करत राहा. तुम्हाला भास होईल की कधी देव माझं मला म्हणलं की नाही, देवाने माझं मला त्या ठिकाणी केलं की नाही, हे नातं भगवंताने माझ्याकडे जोडलं की नाही, हे कधी तुम्हाला भास होईल, कधी लक्षात येईल सांगू का? ज्यावेळेस तुम्ही मंदिरात जाताना आणि त्यावेळी तुमच्या डोळ्याला अश्रुधारा वाहतील, असं समजा देवाने मला माझं केलंय. बस. ज्यावेळेस देवाला पाहता पाहता डोळ्यामध्ये अश्रुधारा वाहतील ना मायबाप, असं समजा अरे देवाने तुला माझं केलंय, त्याचं केलंय. ही अवस्था उगत प्राप्त होत नाही मायबाप, अवस्था प्राप्त होत नाही. त्याला पाहिले की डोळे भरून यावे. मी कधी विठ्ठलाच्या रांगेमध्ये रागून दर्शन घेतलं नाही बरं का पुरुष मंडळी. मला राग यायचा. मी रांगेत कधी बारीमध्ये अभिषेक महाराज मी उभा राहिलोच नाही. पण एक दिवस सगळ्यांच्या आग्रहानुसार मी राहिलोच की आज मला त्याचं दर्शन घ्यायचं. ज्यावेळेस मी रांगेमध्ये उभा राहिलो ना, देवाने एवढी परीक्षा पाहिली माझी. 4 ते 5 तास आम्ही रांगेमध्ये उभं राहिलो बारीमध्ये, आणि पहाटे 2-2:30 वाजता ते मंदिर लगेच बंद करून टाकलं. म्हणजे मी 3-4 तास पुन्हा बारीतच असं झोपलेलो. पण मी विचार केला, तो काही परीक्षक बघा, मी पण आज तुझं दर्शन घेणार म्हणजे घेणार. मी कधीच म्हणजे असं बारीला उभं राहून दर्शन घेतलं नाही. पण आज हट्ट धरला होता, मला पाहायचंय देवाला. मायबाप 6 वाजता उघडलं मंदिर. धावत 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 एवढा आनंद वाटत होता, पण मनात एवढी धडधड होती ना. मी चाललोय जवळजवळ, पण पाहिल्यानंतर काय होईल काय होईल. मला दर्शनाचं काही वाटत नव्हतं, पण त्याला पाहिल्यावर काय होईल. आणि हळूहळू हळू जसं तो जवळ येईल ना, तसं स्वतःला मी सावरत होतो मायबाप, फार सावरत होतो. आणि ज्यावेळेस भगवंत मला दिसलाय मायबाप, नजर झाली ना, ती अवस्था काय झाली ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत. काय अवस्था झाली. बाबा ज्यावेळेस त्याच्या चरणाला माझा हात लागला ना, असं वाटत होतं आता इथं प्राण निघून जावं. आता कुठं जायचं आहे, जिथं जायचं ना मी तिथं आलो आहे. बाहेर आलो आणि अचानक एवढा मोठा हंबरडा फोडू लागलो ना. सगळी दर्शन घेणारी लोक माझ्याकडे पाहत होते. कोणी काही झालं काय, भांडणं झाले का, काय झालं, कोण रागवलं काय, काही सांगता येत नव्हतं. मायबाप ही अवस्था आहे ना जीवनामध्ये फार आनंद नेऊन जाते, फार आनंद देऊन जाते. कधी कधी तर असं होतं ना, गाडी चालता चालता सुद्धा तो दिसायला लागतो. अचानक डोळे डबडबले जातात मायबाप. फार आनंद येतो त्याला पाहण्यामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये फार आनंद येतो. कारण मला जे घडवलं ना, ते माझ्या विठ्ठलानं, माझ्या भोलेनाथानं घडवलं आहे. मला कधी कधी कुठं काही शिकण्याची आवश्यकता पडली नाही आहे मायबाप. मी जे तळमळी तुम्हाला कथा सांगतोय ना, एक एक शब्द तुम्हाला कळावा कथेचा, एक एक शब्द कळावा. माझी फार तळमळ असते मायबाप, फार तळमळ असते. आणि मला हेही वाटतं की जर 7 दिवसामध्ये माझी कथा, माझ्या भोलेनाथांचं चरित्र, माझ्या कथेविषयी जर तुमचं मन नाही द्रवित झालं ना, तुमचं मन जर कथेत लागलं नाही ना, आणि मी जर इथून गेलो तर असं वाटतं मी काय मोठा गुन्हा करून आलो, किती मोठी चोरी करून आलो मी, की लोकाला फसवून आलो मी, लुबाडून आलोय. किती मोठं पाप केलं मी की माझ्या ईश्वराची कथा मी लोकांच्या हृदयापर्यंत नाही पोहोचू शकलो. माझ्या भगवंताची आठवण, त्याच्याविषयी अंतःकरण द्रवित मी कोणाचं नाही करू शकलो. माझा भोलेनाथ, लोकांना त्यांचं दर्शन मी नाही घडू शकलो.
मायबाप एवढा पश्चाताप येतोय ना, झोप येत नाहीये. कधी कधी मग त्याला छातीशी धरावं, काय चुकलं होतं माझ्याकडून. आणि विशेष म्हणजे मी त्यामुळे समाजाला कधी आतापर्यंत त्रास नाही दिला मायबाप कोणत्या गोष्टीचा. फक्त मला एक वाटतं, माझा देव, माझा भोलेनाथ माझ्या समोर असावं, त्याची कथा मी गात राहावी. नाही मायबाप, आपण पैसा 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 म्हणतोय ना, नाही हो. तुम्ही निस्वार्थपणे या व्यासपीठावर बसा रे, तुम्हाला 1 रुपयाची आठवण होणार नाही मायबाप. निस्वार्थपणे बसा, त्याचा अनुभव घेऊन बसा मायबाप. नाही पैशाची आठवण होत. मला इथं बसल्यानंतर 1 रुपया आठवत नाहीये. मग ज्यावेळेस मी घरी निघतो ना मायबाप, मग लेकरं डोळ्यासमोर दिसतात, मग कळतो अरे आपल्याला पैशाची गरज होती. पण काही नाही, काय होतंय, कसं निभून जातंय, तो सगळं करतोय मायबाप. मला स्वार्थ गाजायचा नाहीये, फक्त एक आहे माझा प्रयत्न राहील मायबाप, जोपर्यंत माझ्या जीवनात प्राण आहे ना मायबाप, तोपर्यंत त्या ठिकाणी निस्वार्थपणे ही सेवा आणि कथा अशी व्हावी की लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, ही संधी, हा आशीर्वाद भोलेनाथाचा असावा. आणि त्यानं मला सांभाळव मायबाप, सांभाळावं. आणि जो मी आनंद घेतो ना, असं वाटतं तुम्हालाही तो आनंद प्राप्त व्हावा. 7 दिवसामध्ये तुमचे विचार, तुमची दृष्टी, तुमचं वागणं आणि भगवंताविषयी ती जी अवस्था आहे ना, ती तुमची प्राप्त व्हावी मायबाप. फार आनंद आहे, फार आनंद आहे, फार आनंद आहे. म्हणून आज तीच अवस्था शौनकांची आहे, तीच अवस्था त्या ठिकाणी नारदाची आहे, तीच अवस्था त्या ठिकाणी नंदिकेश्वर भगवंताची आहे, तीच अवस्था भगवान विष्णूची आहे, तीच अवस्था सनकादिकांची आहे. म्हणून तर काल त्या ठिकाणी माझ्या भगवान शंकरानं, माझ्या सुतजी महाराजांना त्या ठिकाणी सनकादिकाला सांगत, हे शौनकांना, भगवान शंकराचं पूजन करत राहावं. त्यामध्ये खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. पण देवाची पूजा करत करत आपले अश्रूही टपकले पाहिजे. प्रेम निर्माण करा, प्रेम करा देवावर. नुसतं पूजा करत असताना तुम्ही हसत असाल, कोणाला बोलत असाल, ही पूजा नाही रे. मी एक सांगू का, माझा देव माझ्या समोर आहे. वर्षातून 1 दिवस मंदिरात जा, वर्षातून 1 दिवस जा. पण असं जा ना, जितकं तुम्ही देवाला जल अर्पण करताना मायबाप, तितके डोळ्यातून अश्रू टपकले पाहिजे. ही पूजा महत्वाची आहे. त्याविषयी भाव, तळमळ ही निर्माण झाली पाहिजे, ती खरी पूजा आहे. भगवंताविषयी कनवळा, ती करुणता निर्माण झाली पाहिजे, ती पूजा आहे मायबाप. आणि दुसरी गोष्ट सांगू का, काम करता करता जर भगवंताची आठवण आली, तुमच्या डोळ्यात अश्रुधारा निर्माण झाल्या, असं समजा पूजा झाली मायबाप. पूजा झाली, तुमची पूजा झाली मायबाप. त्याची आठवण येणं म्हणजे पूजा होणं आहे, पूजा होणं आहे. दिवसातून भगवंताची आठवण होणं ही सुद्धा पूजा आहे मायबाप. मंदिरात जाऊन नुसतं भरभर पाणी टाकतात लोक आणि निघून येतात. काही अर्थ नाही रे त्या पूजामध्ये, असली पूजा नाहीये. जायचं आपलं सकाळी, मला गडबड म्हणून मी घाईघाईमध्ये देवाची पूजा केली, चाललोय का, मला नकार आहे, काही गुतलं नाही ना, काय गरज आहे अशी पूजा करून. मी सांगतोय की वर्षातून 1 वेळ जा, पण असं जा ना की त्याच्याशिवाय ती तळमळ, ती आस्था, ते पवित्र भावना, पवित्र मन, पवित्र हृदय, या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जा. देवाची पूजा करत असताना या फुलापेक्षा मी काल बोलून गेलो मायबाप, की पवित्र मन सोबत घेऊन जा, पवित्र विचार सोबत घेऊन जा, हा सुंदर विचार सोबत घेऊन जा, भगवंताविषयी तळमळ सोबत घेऊन जा, त्याच्याविषयी करुणता सोबत घेऊन जा. जर एवढ्या गोष्टी तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला फुलाची सुद्धा आवश्यकता पडणार नाही मायबाप, कशाचीही आवश्यकता पडणार नाही. वास एवढ्या गोष्टी सोबत घेऊन जा. आणि या भावनेने तुम्ही कुठूनही त्याचं दर्शन घेतलं ना, तरी तो त्या ठिकाणी दर्शन आहे, त्याचं दर्शन आहे. काय भक्ती भगवंताची, काय आनंद आहे भगवंताच्या कथेमध्ये मायबाप. म्हणून माता माऊली, त्यानं माझं म्हणावं, बास या करता भक्ती करायची आहे, या करता.
म्हणून श्री सुतजी महाराज पूजानं काय होत असतं, पूजा अशी करावी की देवाचा अभिषेक केल्यानं माणसाची आत्मशुद्धी होत असते मायबाप. देवाला गंध लावल्यानं पुण्य प्राप्त होत असतं.